सर, आपण एक गोष्ट नेहमी बघतो की उद्योजक व्यावसायिक हे बऱ्याच वेळेस बिझी असतात, त्यांना कुठल्या गोष्टीसाठी वेळ मिळत नाही, अगदी संडेला सुद्धा वर्किंग करत असतात. असं तुम्ही आपल्या सराउंडिंगमध्ये आपण कायम बघतो. आणि अशा वेळी त्यांना काही त्रास व्हायला लागले किंवा काही गोष्टी झाल्या तर त्याकडे ते दुर्लक्ष करतात. आणि दुर्लक्ष केल्यामुळे जेव्हा त्यांना इमर्जन्सी येते, म्हणजे अगदी जसं काही अटॅक आला किंवा काही प्रॉब्लेम्स आलेत, त्यावेळेस ते इमर्जन्सी म्हणून आल्यानंतर ते शरीराकडे लक्ष द्यायला सुरुवात होतात. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? यात ॲक्च्युली काय होतं की कुठलाही आजार होण्याच्या आधी शरीर त्याला सिग्नल देत असतो त्याला. पण मग तो जो उद्योजक आहे किंवा कुठलाही माणूस आहे ते मोबाईलचे जसे नोटिफिकेशन ऑफ करून बसतो त्याचे शरीराचे पण नोटिफिकेशन ऑफ करून बसतो. ओके. आणि त्यामुळे त्याला लक्षातच येत नाही की आपल्याला काय होणार आहे. आणि मग एकदम आजार होतो आणि आजार झाला की मग त्याला त्याची समज येते. म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की त्याला त्याचं जे सिरियसनेस केव्हा येतो, आजाराचं लेबल लागलं. जसं डायबिटीज झाला की त्याला डायबिटीज झाला आहे असं सांगितलं तर मग त्याला तो फॉलो करायला लागतो. पण इन बिटवीन तोपर्यंत शरीराची भरपूर झीज झालेली असते. म्हणजे साधं उदाहरण घ्यायचं, एखाद्याला डायबिटीज होत असेल तर तो काय 6 महिन्यात वर्षभरात होत नाही. तो शरीरामध्ये साधारणतः 12-13 वर्ष ती शरीरात प्रक्रिया चालू असते. म्हणजे इतक्या आधीपासून ही प्रोसेस सुरू झालेली असते. आपण तेव्हा लक्ष देत नाही आणि फक्त जेव्हा आजारचं म्हणजे कळतं त्याच वेळेस लक्ष द्यायला लागतो. आणि त्यामुळे काय होतं की आजार केव्हा निर्माण होतो, शरीरामध्ये कुठेतरी दुष्परिणाम व्हायला लागतात. म्हणजे आजार सुरुवात होताना त्याच्या आधी पूर्व लक्षणं असतात, आजार होतो आणि नंतर कॉम्प्लिकेशन होतात. मग बऱ्याच आजारांचे कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाल्यानंतर लक्षात येतं की तो आजार आहे. बरोबर. आणि मग तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. मग त्यापूर्वी जर त्यांनी काळजी घेतली तर त्याला ह्या इमर्जन्सीज येऊ नाही शकत. आणि इमर्जन्सीचाच महत्त्व बघितलं ना तर तो आधी सुट्टी घेत नाही, तो आधी त्याच्या शरीराची काळजी घेत नाही. आणि इमर्जन्सी आल्यानंतर त्याला सगळं त्याचा व्यवसाय दुकान बंद करून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहायला लागतं. म्हणजे त्याच्या शरीराचं नुकसान होतं ते वेगळं, आर्थिक नुकसान होतं ते, आणि व्यवसायाचं देखील नुकसान होतं.